आणि हे निश्चित करत असताना तुमच्या असं लक्षात येईल की दरवेळेला सरकारने बरोबर केलं आहे असं नाही, सरकारने चुका केल्या. उदाहरणार्थ 65 साली लालबहादूर शास्त्रींनी असं जाहीर केलं की यानंतर हिंदी ही या देशाची राष्ट्रभाषा होईल. ती राष्ट्रभाषा होईल असं जाहीर केल्यावर तमिळनाडूमध्ये मोठ्या भाषिक दंगली झाल्या, पोलिसांनी लोकांना गोळ्या घालून मारलं आणि 2015 साली त्या दंगलीचा किंवा त्या सगळ्या हत्याकांडाचा सुवर्ण महोत्सव तमिळनाडूमध्ये त्यांनी साजरा केला आणि तेव्हा त्यांनी पुन्हा असं सांगितलं की आम्ही हिंदीचं वर्चस्व सहन करणार नाही. आता हे हिंदीचं वर्चस्व हा आपल्या भाषिक प्रश्नांचा एक भाग आहे. लोकांना हिंदीचं वर्चस्व का वाटतं? उदाहरणार्थ तमिळनाडूसारख्या राज्यामध्ये ते भाषेचं वर्चस्व नाही आहे, ते संस्कृतीचं वर्चस्व आहे. ते द्रविड संस्कृतीवरचं आर्य संस्कृतीचं वर्चस्व आहे आणि म्हणून दक्षिणेतल्या राज्यांना ते नको आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याचं काय आहे? आपण सँडविच्ड आहोत. आपल्याला वाटतं की आपण उत्तरेचे मित्र आहोत म्हणून आपण कुणी बोलावलं नाही बोलावलं तरी हिमालयाच्या मदतीला धावून जातो. पण हिमालयाला काही तशी फार काळजी असते असं नाही आहे. दक्षिणेतल्या लोकांना काय वाटते? ह्यांची लिपी वेगळी आहे, हे आपल्यासारखे नाही आहेत. त्यामुळे आपण थोडे अस्थिर मनस्थितीचे समाज आहोत. आपण कधी दक्षिणेशी जोडतो, कधी उत्तरेशी जोडतो आणि या सगळ्या घोळामध्ये हिंदी भाषेचं काय करायचं हा आपल्यासमोरचा पेच आहे, दक्षिणेतल्या राज्यांचा नाही आहे. त्यांच्यासमोरचा पेच का नाही आहे? त्यांच्या लिप्या वेगळ्या आहेत. आपल्यासमोरचा पेच काय आहे? आपली आणि हिंदीची लिपी सारखी आहे.